एके दिवशी दुर्वास ऋषी, ज्यांना आपल्या क्रोधासाठी सर्वत्र ओळखलं जातं, द्वारकेत आले आणि त्यांनी आपल्या कबिल्यासाठी कृष्णाला जेवण बनवण्यास सांगितले. कृष्णाने 56 भोग बनवले. या स्वादिष्ट पक्वाडांमध्ये कामधेनू गाईच्या दुधापासून तयार केलेली केशर खीर सुद्धा होती. कृष्णाने दुर्वास ऋषींना खीर चाखण्यास सांगितले. त्यांना ती किती गरम आहे हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्यांची जीभ भाजली. अत्यंत क्रोधित झालेल्या दुर्वास ऋषींनी कृष्णाला शाप देण्यासाठी कमंडलू उचलला. कृष्ण त्वरित आपल्या जागेवरून उठला. त्याने सगळी खीर उचलली आणि नाचत नाचत त्याने ती खीर आपल्या संपूर्ण अंगाला फासायला सुरुवात केली. ऋषी कृष्णाचा हा प्रयत्न पाहून थक्क झाले. काही वेळाने शेवटी त्यांचा राग शांत झाला. त्यांनी कृष्णाला थांबवण्यास सांगितले. कृष्णाने त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितले की ती कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. दुर्वासाने सांगितलं की तू अतिशय महान असा यजमान आहेस. तू आतापर्यंत मला भेटलेल्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या शरीराचा जेवढा भागाला या खीरीचा स्पर्श झाला आहे तो वज्रासमान कठीण आणि बळकट होईल. त्यांचा मृत्यू तळपाय, जेथे खीर लागली नव्हती तिथे बाण लागल्यामुळे झाला.